नेरूळ ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यावर व्याख्यान संपन्न. 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या राष्ट्रीय उपक्रमांचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आरोग्य या विषयावर युअर माइंड मॅटर्स नो मॅटर दी एज या विषयावरील अभ्यासपूर्ण सत्राचे यशस्वी आयोजन यशवंतराव चव्हाण नवी मुंबई विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्रीयुत प्रमोद कर्नाड यांच्या पुढाकारानं खास ज्येष्ठांसाठी हा कार्यक्रम नेरूळच्या ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला. सध्याची गतिमान जीवनशैली, धकाधकीची दैनंदिनी, वाढत्या वयाबरोबर येणारा थकवा, व्याप, कामाचा ताण, अस्वस्थ करणारी असुरक्षितता, दडपण यामुळे सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य हरवत आहे. म्हणूनच आपले मानसिक आरोग्य उत्तम सांभाळणे ही काळाची गरज आहे असं मनोगत श्री प्रमोद कर्नाड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त करत या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या मुख्य व्याख्यात्या श्रीमती रिचिका गुप्ता मानसशास्त्रज्ञ यांनी उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं. निसर्गाची सर्वात कुशल रचना म्हणजे मानवी मेंदू आणि त्यासोबत अथांग असं मानवी मन. हेच मन सतत आनंदी असायला हवं. सकारात्मक विचारसरणीनं माणसाचे चांगले आरोग्य घडू शकते. तसेच प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणं ही वर्तमानाची गरज आहे. यामुळं अस्वस्थतेची, असुरक्षिततेची धार बोथट होते आणि जीवन सुखकर होते. माणसानं भूतकाळ मागे सोडून वर्तमानात जगलं पाहिजे. ताणतणावापासून दूर राहिलं पाहिजे. घडत्या चुकांना आपण माफ करायला शिकलं पाहिजे. तसेच उपकृत गोष्टींची कृतज्ञता देखील व्यक्त केली पाहिजे. त्यामुळं मनावरचं ओझं कमी होतं. अशा रीतीनं मनाची गुंतागुंत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात हळुवारपणे अनेक कंगोऱ्यातून उलगडून दाखवत ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं. उपस्थित श्रोत्यांनी उत्सुकतेनं त्यांचं व्याख्यान ऐकलं. तसेच शेवटी श्रोत्यांच्या अनेक शंका, प्रश्न यांना मानसशास्त्रज्ञ रुचिका गुप्ता यांनी कुशलतेनं उत्तर देत ज्येष्ठांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री विकास साठे यांनी उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा मानसिक आरोग्याबाबतच्या समुपदेशनाची गरज आणि महत्त्व विशद केलं. तुमचं वय काही असलं तरी प्रामुख्यानं मनाचं स्वास्थ्य सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. या एका महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक नागरिक या ठिकाणी सक्रियतेने या ठिकाणी सहभागी झाले. त्यांनी आपले प्रश्न, आपल्या शंका विचारल्या आणि अत्यंत इंटरॅक्टिव्ह असा हा सेशन झाला. ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यावरती रिचिका गुप्ता यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रतिसाद श्रोत्यांच्याकडून मिळाला. आजचा आपण जो संयुक्त कार्यक्रम आखला होता तो खूप उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. खूप छान कार्यक्रम झालेला है. वृद्धावस्था में व्यक्ति जो है कि वो बहुत हताश और निराश हो जाता है, अनेक तरह की समस्याओं से घिर जाता है. आयु तो है ही, उसके साथ साथ जो है कि वो स्वास्थ्य में भी छेड़ता हो जाती है और स्वास्थ्य के कारण मानसिक अपनी जो है कि विभिन्न प्रकार की बीमारियों से ग्रसित हो जाता है. आप अपने आप का खुद का एनालिसिस कीजिए. मेरे मन की बात मैं कुछ पुकार सकूं, मेरे बाजू वाले की बात करूं, हाउ कैन आई हेल्प यू. ये अगर हम दृष्टिकोण रखेंगे तो जय महाराष्ट्र, हम सब एक्सेलेंट देशभक्त बनेंगे और अपने आप को स्वस्थ और मस्त रखेंगे. ज्येष्ठांचं आरोग्य जपण्यासाठी यशवंतराव चव्हाण जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे खूप खूप आभार. व्याख्यानातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. आपलं माइंड, आपलं मन कसं स्वच्छ केलं पाहिजे, सुख दुःख आणि दुःख सुखात कसं केलं पाहिजे याचं ज्ञान खूप चांगलं भेटलेलं आहे. मानसिक विकार बऱ्याचशा लोकांना आहेत आणि या संदर्भात जो यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे जो कार्यक्रम घेण्यात आला माइंड, हा फारच उपयुक्त असा होता. ही काळाची गरजच आहे. युवकांमध्ये देखील, ज्येष्ठ नागरिक युवकांमध्ये सगळ्यांमध्येच हे मेंटल हेल्थ इश्यूज आहे. हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेण्यात आला. सो यशवंतराव चव्हाण सेंटर से मुझे ये अपॉर्चुनिटी मिला. मिस्टर प्रमोद, मिस्टर अरविंद एंड उनसे मैं पहली बार मिली हूँ, बट जिस तरह उन्होंने वार्म वेलकम किया, वो एटमॉस्फेयर क्रिएट किया एंड जितना ज़्यादा कोऑपरेशन हो सकता था होस्टिंग में, टीम में, इंट्रोडक्शंस में,
और लोग पूरी टीम और जिस तरह का ऑडियंस उन्होंने गेट टुगेदर किया, इस पर इतनी मेहनत की ये प्रोग्राम सक्सेसफुल हो. सो आई थिंक थैंक यू टू ईच वन ऑफ देम हू पार्टिसिपेटेड एंड हेल्प अस टू मेक इट अ सक्सेसफुल शो. या कार्यक्रमास महाराष्ट्र वरिष्ठ महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत अण्णासाहेब टेकाळे, यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्री प्रमोदजी कर्नाड, ज्येष्ठ नागरिक मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळचे अध्यक्ष श्री अरविंद वाळवेकर, श्रीमती विशाली मगदूम मॅडम, श्रीयुत मगदूम सर, श्रीयुत कदम, ॲडव्होकेट राजेश टेकाळे, श्रीयुत प्रभाकर गुमास्ते इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.